गोरक्षनाथ गडीलकर साहेब हे देखील उपस्थित आहेत। सर्वांचं पुनश्च एक बार मनपूर्वक स्वागत करत आहोत। काही क्षणात सन्माननीय या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। श्री साईबाबांचे आशीर्वादाने आणि सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या साईबाबा संस्थांच्या वतीनं स्वागत सत्कार होईल। विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील खूप खूप धन्यवाद साहेब। समायोजन करण्याच्या आणि नियुक्ती आणि देण्याच्या छोटे कार्यक्रमासाठी मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। संस्थान कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अगदी बहुप्रतीक्षित हे जे निमित्त आहे ते वाढवून देण्याच्या दृष्टीनं त्यांनी जे काही आपल्याला सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे त्याबद्दल संस्थांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मी माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। सर्वात महत्त्वाचं हे सर्व स्पीड करण्याच्या दृष्टीनं स्पीडअप करण्याच्या दृष्टीने जे जे अडथळे येतात, काय व्हायचं की आपला प्रस्ताव जायचा ज्या स्पीडनी जायचा त्या स्पीडनी तो पाठीमागे यायचा, चोरी व्हायची किंवा आर्थिक बोजाचे विषय असायचे, कर्मचाऱ्यांचे काही इश्यूज वेगवेगळे असायचे, संघटनेचे काही विषय असायचे आणि या सगळ्यांचा समन्वय करून आणि कायद्याची कुठेही अडचण न येता यांना सर्वांना कशा पद्धतीने सामावून घेता येईल या दृष्टीनं जी सकारात्मक आणि मार्गदर्शक भूमिका केली ती माननीय पालकमंत्री महोदय यांनी आणि सुजयदादांनी केली। बऱ्याच आमचे राऊंड त्याच्यामध्ये झाले, मंत्री महोदयांकडे झाले, ती तयार केली गेली, हायकोर्टाला सबमिट केली गेली। तर पहिला टप्पा त्याच्यामध्ये असा आहे की जे अधिनियम अस्तित्वात येण्यापूर्वी कार्यरत संस्थान सेवेमध्ये होते, सलग 10 वर्ष सेवा तर झालेलीच आहे। या कर्मचाऱ्यांची अगदी काही कर्मचाऱ्यांची 25-25 वर्षापर्यंत सेवा झाली। त्या कर्मचाऱ्यांना जे अधिनियम अस्तित्वात येण्यापूर्वीचे आहे त्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा न घेता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर जे गट क साठी पात्र आहेत त्यांना डायरेक्टली गट क मध्ये घ्यायचं, जे ड साठी पात्र आहेत त्यांना ड मध्ये समायोजन करायचं। याच्यासाठी तुमची वयाची जी अट आहे ती वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांसाठी जी शैक्षणिक अट आहे, आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये अगदी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असे पण काही कर्मचारी आहेत ड मध्ये जे काम करतात, तर त्यांच्यासाठी शासनाची जी शेवटची अट आहे 4थी पर्यंतची ती त्याच्यामध्ये समावेश करून की जेणेकरून जास्तीत जास्त ड वर्गाचे देखील कर्मचारी संस्थांच्या परमनंट आस्थापनेवर येतील या दृष्टीने तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कालच्या समितीमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। हा झाला पहिला टप्पा। आता आज जे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या पहिल्या टप्प्यातल्या कर्मचाऱ्यांचे आपण संस्थान सेवेमध्ये समावेशन करत असताना जे नियुक्ती आदेश आहेत ते माननीय नामदार साहेबांच्या हस्ते आपण आज या ठिकाणी निर्गमित करत आहोत। हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे। आता आमचं काम चालू आहे कार्यालयीन स्तरावर की या कर्मचाऱ्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे, सेवाज्येष्ठता आहे, कोणत्या पदावर ते काम करतात आणि कोणत्या पदावर त्यांचं समावेशन करणं प्रॉपर आहे, कारण आपले जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते प्रोसेसमध्ये आहेत। तर त्या रिक्रुटमेंट रूलमध्ये जी काही त्याची शैक्षणिक अर्हता नमूद केली त्या पद्धतीनेच आपण याचं समावेशन करतोय। त्याच्यासाठी आस्थापना ब्रँच आपलं काम करते। काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही काही कागदपत्र अपुरे ती पण आपण घेतोय। तर आपल्याला सांगायचं असं की याच्यामध्ये प्रातिनिधिक आजपासून सुरुवात झाल्यानंतर कोणतीही कर्मचाऱ्यांनी गैरगडबड न करता, कोणताही गैरसमज न करता, कोणती अफवा न करता
हे टप्प्याटप्प्याने आपण तुमचे डॉक्युमेंट पूर्ण करून लगेच 1 आठवड्याच्या आतमध्ये या पहिल्या टप्प्याच्या ऑर्डर निर्गमित करतात. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे अशी आपल्याला विनंती आहे. आता दुसरा टप्पा जो आहे, जे इनसोर्स मधले कर्मचारी होते किंवा आउटसोर्स मधले कर्मचारी होते आणि माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यांची 10 वर्षापेक्षा जास्त सलग सेवा झालेली आहे 31 ऑक्टोबर 2023 पासून मागे, तर त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असा निर्णय झालेला आहे की त्यांची एक चांगली परीक्षा घेतली जाईल, एक स्पर्धा परीक्षा घेतली जाईल. शैक्षणिक क्वालिफिकेशन तर पाहिलंच जाईल. जे ज्या पदासाठी पात्र असतील त्यांची एक स्क्रुटिनी टेस्ट घेऊन त्यांना आत्ताच्या संस्थांच्या आस्थापनावर जे रिक्त पदं आहेत त्यांना त्याच्यावर समायोजन केलं जाईल आणि ज्यांचं पात्रता नसेल किंवा मेरिटमध्ये बसणार नाही किंवा रिक्त जागा नसतील तर त्यांना जो काही आपला सध्याचा जो 1918चा जो आकृतीबंध मंजूर आहे, जो कायमस्वरूपी कंत्राटी टाईपचा आहे, मात्र या सगळ्या सवलती त्याच्यामध्ये आपण कायमच्या देतो, त्याच्यामध्ये त्यांचं समायोजन आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. तो दुसरा टप्पा आपला असेल आणि त्या दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही देखील येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ही झाली का ती देखील केली जाईल. तर हा दुसरा टप्पा आपला असेल. आता दरम्यानच्या काळात जे जे कायम संस्थांचे कर्मचारी आहेत आणि जे ड वर्गामध्ये आहेत, ज्यांना आपण क मध्ये डायरेक्टली समावेश करून घेत असताना, म्हणजे अधिनियम अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा नंतर परीक्षा होऊन जे काही येणार आहे डायरेक्ट क मध्ये ज्यांचं होणार आहे त्यांना डायरेक्ट क मध्ये घेत असताना जे आमचे ड चे कायम कर्मचारी आहेत संस्थांच्या आस्थापनेवर, कारण आपले रिक्रुटमेंट रूल नसताना त्यांचे प्रमोशन्स झालेले नाही, त्यांचे 20-20, 25-25 वर्ष सर्व्हिसेस झालेले आहेत, तर त्यांचे ही ताबादित राखण्याच्या दृष्टीने एक सूचना आलेली होती. तर त्या सूचनेच्या अनुषंगाने त्याचाही काल समितीने अगदी पॉझिटिव्ह विचार करून कोणताही याच्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये उजाबाव होऊ नये, सर्वांना समान न्याय मिळावा या दृष्टीने काल असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे कर्मचारी कायम ड म्हणून आज संस्थांच्या आस्थापनेवर कार्यरत आहेत त्यांना जम्पिंग प्रमोशन, आपण जसं म्हणतो जम्पिंग प्रमोशन, तदर्थ पदोन्नती, आपले सेवा नियम अंतिम होईपर्यंत त्यांना सर्वचे सर्व जे पात्र आहेत पदोन्नतीसाठी त्यांना 1 टाइम जम्पिंग प्रमोशन द्यायचं, त्याचा निर्णय काल झालेला आहे. आणि जम्पिंग प्रमोशन देत असताना हे जे इकडून येणारे लोक आहेत ते त्यांच्यावर जाऊ नये म्हणून त्यांना जी प्रमोशनची डीम डेट असेल, जे मानव दिनांक म्हणतो आपण प्रमोशनचा मानव दिनांक डीम डेट, तो या कर्मचाऱ्यांच्या ऑर्डरच्या आधीच्या दिवसाचा असेल की जेणेकरून ही जी लोक आहेत प्रमोशनवाली ती फॉरएव्हर सिनियरच राहतील यांना. तर अशा पद्धतीचा निर्णय काल झालेला आहे. डीम डेट या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे आणि हा निर्णय काल तदर्थ समितीने घेतलेला आहे. त्यामुळं असे वेगवेगळे निर्णय घेत असताना, सर्वांना बरोबर घेऊन जात असताना, सर्वांना समान न्याय देत असताना अजूनही काही त्रुटी राहतील त्या आधी सोपे गणित सोडून नंतर अवघड आकडा हळू जाऊ, परंतु सर्वांना याच कामाचे उतरायसाठी दादाही सांगितलं त्याप्रमाणे भविष्य काळात सुद्धा आज उद्या आणि भविष्य काळात साहेबांबरोबर राहण्याची आपल्याला वचन देतो आणि सांगतो. मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा नतमस्तक होतो, कोटी कोटी वंदन करतो. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गोरक्षनाथजी गाडीकर, या सगळ्या प्रक्रियेमध्ये अविरतपणे प्रयत्न करणारे डॉक्टर सुजय विखे पाटील, मला त्यांना मोळव्यांचा विशेष आभार मानायचे की त्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने एवढ्या सूक्ष्म पद्धतीने काम अधिकारी मी क्वचितच पाहतो. मी आता काही भाषण करताना मी म्हटलंय गाडीकरांना, घोडे साहेबांनी सगळं घोडं करून ठेवलं म्हणलं आता
त्याचप्रमाणे आपले अपर जिल्हाधिकारी माननीय बाळासाहेबजी कोळेकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू, कमलाकरजी कोटे, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर भागवणकर, त्याचप्रमाणे आपल्या नगर परिषदेचे सीओ मान्य दिघे साहेब, नौतन बँकेचे चेअरमन बाबासाहेब पडी कुटे, अशोकराव पवार, सचिन तांबे, मार्तसाहेब सोनवणे, आपले मान्य संदीपराव सोनवणे, मान्य आपले रमेश भाऊ, नितीनराव, सुजितराव सगळे तिथे आहेत, आणि बाबासाहेब पाटील डांगे, आपले दिवाळी वमने साहेब, इतर सर्व उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित माझे सर्व कामगार बंधू भगिनी, मला आठवतो तो दिवस ज्यावेळी आपण 1000 लोकांना कायम केलं, ते सुद्धा असं अथक परिश्रम करावं लागलं. स्वर्गीय विलासराव देशमुखांना विनंती करून शेवटी त्यांनी या बाबतीचा निर्णय केला, आणि तो सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय करण्याचं भाग्य त्यावेळी मला लागलं. आणि मग तोच प्रयत्न या सगळ्या उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही करत होतो. आपल्या कामगार संघटनेची संस्थेचे विजयराव विठ्ठलराव पवार त्यांचाही या ठिकाणी उल्लेख करत राहून घ्या. आणि या सगळ्या कामामध्ये आज बाबांच्या आशीर्वादाने आपल्याला यश मिळालं. म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी या सगळ्या प्रयत्नामध्ये विशेष आपलं योगदान दिलं. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मंत्रिमंडळाचे सर्व माझ्या सहकाऱ्यांचं, विधिवय न्याय खात्याचे प्रधान सचिवांचं, सर्व उपस्थित ज्या लोकांनी सहकार्य केलं, मी आपल्या तमाम कामगारांच्या वतीने, साहेब भक्तांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला विशेष करून आभार मानायचे आपल्या सदर समितीचे चेअरमन, जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मान्य सारीमठ साहेब, आपले तिसरे सदस्य मान्य गाडीकर साहेब, या तिघांनी आलेल्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून काय त्याला मान्यता दिली म्हणून आज आपला कार्यक्रम करतात. गेले 2 दिवस मी चिंतेत होतो, एक तर तुमचा कार्यक्रम होईल तर माझा कार्यक्रम होईल. पण बाबाच्या प्रती असणारी श्रद्धा, बाबाचा आपल्यावर असणारा विश्वास आणि डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे श्रद्धा आणि संपूर्ण काम करणारे आपल्या दिल्ली शिकवण, त्याचा मित्र हा विजय असं या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे. एक दिवस फार व्हायचा की आमचे ते 500-800 लोक आले समजायचे, आमचं काय म्हणलं, मला मी स्वतः जातात तिथं अर्ध्या 2 नोकरी पत्करतो, म्हणजे आपण रोज भेटतो. नंतर इनसोर्सचा प्रश्न वेगळा, आउटसोर्सचा प्रश्न वेगळा. आउटसोर्स कोणी डोक्यातून काढणं माहित नाही. आणि टप्प्याटप्प्यानं या सगळ्या विषयाची चर्चा होत असताना मला आनंद आहे की आज तो दिवस, सोन्याचा दिवस उजळला. गणेश परत सुरू आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये गौरीचं आगमन होतंय. हा किती शुभयोग आहे मला विश्वासात सांगितलं. आणि या निर्णयामुळे तुमच्या आणि माझ्या प्रत्येका जीवनामध्ये हे नवं चैतन्य निर्माण करणं घेतलं, ज्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नवा आशा मोठ्या ठिकाणी नवा अध्याय सुरू केलेला आहे. किती बैठका झाल्या, किती वेळा चर्चा झाल्या, पण आपला स्वभाव पहिल्यापासून आहे की फार प्रसिद्धी करायची नाही. एवढ्या बैठका झाल्या डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे आम्ही पुढे वर्तमानपत्रात बातमी दिली. काही लोक फोटो काढतात तर लगेच वर्तमानपत्रामध्ये यांच्या प्रयत्नाने.
आपल्याकडे दुर्दैवाने भूजपांग्यांची संख्या फार आहे. म्हणजे चांगलं काम देखवतच नाही केलं. एखादं चांगलं होत असतं की ते अस्वस्थ होतात, अरे काय चांगलं व्हायला. पण जेवढं त्यांनी वाईट चिंतिलं तेवढी आमची ताकद वाढली आहे, म्हणून आपल्याला काम करतात. आणि म्हणून मला आनंद आहे की जो आपण शब्द दिला तर म्हणजे यापूर्वी खरा निर्णय व्हायला पाहिजे. दुर्दैवानं आमचे कैलासवासी जयंतराव आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्रयत्न केला. नंतर व्यवस्थापन समित्या बदलल्या, काही काळ प्रशासक आले, काही काळामध्ये काही जबाबदारी सांभाळणाऱ्या लोकांनी नीटपणे काम केलं नाही. परंतु आम्ही पुढे आपण हार मानली नाही, काम करत गेलो, आपण करत गेलो आणि या सगळ्या अडथळे पार करत आता ज्यांना 20 वर्ष पूर्ण झाले त्यांना कोणत्या शिक्षण चाल घाला, आपण ते चांगल्या शिकणाऱ्या लोकांपेक्षा हुशार आहेत असं आपण या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आता पद्मश्री विखे पाटील ठिकाणी 34 शिकलेले होते. देशातला पहिला साखर कारखाना काढला बाबांनी, त्यांना 62 साली पद्मश्री मिळाली. मग तुम्ही आज घातली का 34 असेल पण पद्मश्री द्यायला म्हणून? प्रचंड अनुभव आहे लोकांचा आहे. त्या 20 वर्षामध्ये काय फॅसिलिटी लोक हिंवायचे आहे, तर त्यांनी सुद्धा शब्दासमोर काम केलं. 20 वर्षाच्या पेक्षा जास्त सेवा पूर्ण केली, म्हणून आज तुम्हाला न्याय मिळतो. मित्र मला सांगितलं बाकी आता मगाशी मुरळे साहेबांनी सांगितलंय आकृतीमध्ये तयार होतोय, ज्या जागा रिक्त आहेत आणखी त्याच्यामध्ये आउटसोर्सिंग सोर्सचे आता मुलं त्या ठिकाणी प्रमोशन मिळणार नाही. एक महत्वाचा निर्णय त्यांना सांगितलं, आता सरकारमध्ये कुठल्या प्रकारचं आउटसोर्सिंग राहणार नाही, सगळे मुलं इनसोर्समध्ये राहणार. आणि मग तुमच्या सेवाच्या स्थितीप्रमाणे रिक्रुटमेंट रूल्स प्रमाणे मला काही आउटसोर्सच्या लोकांचा रोज भेटतो. आमचं काय आणि ज्यांना प्रमोशन राहिलं होतं चांगलं होतं तर आमच्या प्रमोशनचं काय त्याबद्दल त्याचाही निर्णय झाला. त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यांचे प्रमोशन 1000 लोकांच्या पूर्वी राहिले होते त्यांना सुद्धा प्रमोशन द्यायचा आता निर्णय झाला. मग त्यांचा आता प्रश्न मागे लागला. म्हणजे बाबाने एकदा चमत्कार करून दाखवला की काय घडू शकतं तुम्हाला सगळ्यांची कृपा आहे. ते बाबांच्या आशीर्वादाशिवाय मित्र होऊ शक्य नाही. राधाकृष्ण काय, डॉक्टर काय, तुझे काय, आम्ही सगळी गाडीकर साहेब, भोवळे साहेब काय, आम्ही सगळे निमित्त आहोत. ते बाबांनी आमच्या हातून करून घेतलं. मित्र मला या ठिकाणी मला आपलं वागवून आणि म्हणून मला गाडीकर साहेबांनी तो मुद्दा सांगितलं तो महत्वाचा. आता आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या. येणाऱ्या साई भक्तांना या शैलीत आल्यानंतर तो अति महत्वाचा व्यक्ती आहे अशा पद्धतीने त्याचं स्वागत झालं, अशा पद्धतीने त्याची सेवा करता आली पाहिजे. आज आपल्या शिर्डीमध्ये काही लोकांनी जो साईराम सुरू केलेला आहे, कृपया तो साईराम बंद करा. हे साईराम हे आपल्या शिर्डी शहराला लागलेला कलंक आहे. मित्र तुम्हाला मी सांगतो, तुमची तयारी का साईराम बंद करायची? हातवर करा सांगा तयारी. जे हातवर करणार नाही ते साईराम करणार आहे. भक्ताची फसवणूक होते. मागे असं त्या दुकानामध्ये 4 रुपये 100 रुपये जायचं. हाराची काय किंमत होती, फुलांची काय किंमत होती, कोण काय विकत होतं. ज्याने ज्यांनी बाबाच्या झोळीमध्ये हात घातला, ज्याने ज्यांनी बाबांच्या पाठीमागे भक्ताला फसवण्याचा प्रयत्न केला, मी सांगतो त्यांचं कधी बरं झालं नाही आणि होणार नाही अशी मला निमित्तानं
अनुभव मी सांगतो मला लोक सांगतो बाबाच्या जोडीने हात घातला बाबाच्या पाठीवर काय पडतो आवाज येत नाही पण बसल्यानंतर मन सुटत नाही मला आनंद की मी 30 वर्ष आमदार आहे या शिर्डीचं प्रत्येक काना कोपऱ्याचं मला तरी माहिती आहे उभा करताना सगळे माझे सहकारी बापू आहे भाऊ आहे सगळे लोक ते सगळे माझे सहकारी अनेक वर्ष काम करतात तर बाबांनी मला कधी इच्छा अशी कधी माझ्या मनात इच्छा नाही की आपण शिर्डीमध्ये कधी गुंठा जागा घ्यावी एखादं दुकान घ्यावं सायरान करावं ते मला काय चालेल एकदम करायचे 10,000 घे 5,000 घे सगळं आलं पण या 30 वर्षामध्ये मी अभिमान सांगतो की बाबाच्या आशीर्वादानं बाबांना मला कधी बुद्धी दिली नाही आपण या गावात काहीतरी मिळवावं काहीतरी व्यक्तिगत फायदा करून घ्यावा की मला एक उठून सांगा कोणी की राधाकृष्ण विखेने या नगरीमध्ये बाबाच्या नगरीमध्ये व्यक्तिगत फायदा काही केलेला आहे असं मला काही उदाहरण आहे ते होणे नाही आणि म्हणून आपण या राज्यामध्ये अभिमानाने उभा राहू शकतो 90,000 मतांनी मला आपण निवडून दिलं त्याचं कौतुक आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं मला मित्र की मला या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले बाबांचे आशीर्वाद होते बाबांच्या आशीर्वादामुळे आपण पण झालं मंत्रिमंडळामध्ये मला आदरणीय मोदी साहेबांचे आशीर्वाद मिळाले आदरणीय अमित भाईंचे मिळाले मला एक खातं देताना आज मान्य देवेंद्रजींनी विशेष पुढाकार घेतला आणि म्हणून मला एक काम करतात आज आपल्या जिल्ह्यातल्या खंडकर शेतकरी राज्यातल्या 7 जिल्ह्यामध्ये खंडकर शेतकरी जमिनी परत करताना त्या वर्ग 2च्या आपण वर्ग 1 केल्या कमीत कमी 500 कोटी रुपयाचा भुर्दंड आपल्याला शेतकऱ्याला सहन करावा लागला कोणा 10 लाख कोणा 20 लाख इत्या गणराज्यामध्ये आपण सगळ्या भोगोडा 2च्या जमिनी करताना त्या शेतकऱ्याचे विनामूल्य केला आपण 1 रुपया शेतकऱ्याला घेतला आम्ही महसूल खात्याला 600 कोटी रुपये सोडून दिले आज श्रीरामपूर तालुक्यातल्या 2 गावात दाखलीपर्यंत जमिनी आहे प्रश्न आहे 10,000 शेतकरी आहे किती वर्ष प्रमाणात 50 वर्ष आता अंतिम टप्प्यात सगळ्या सरकारच्या अधिकारी म्हणणे त्या होऊ शकत नाही म्हटलं मी मंत्री असेपर्यंत ते झालं पाहिजे कारण मला मंत्रिमंडळामध्ये शपथ घेताना मी काय म्हटलं होतं माझ्या ज्या बुद्धीला पटेल मला तुमच्या बुद्धीने पडणार नको माझ्या बुद्धीने पटत तुम्हाला अधिकाऱ्यांना शपथामध्ये घेतले ना मित्र तुम्हाला सांगतो पुढच्या 10 दिवसामध्ये मंत्रिमंडळापुढे जाऊ या सगळ्या आखाडीपर्यंत निर्णय होऊन जाईल कायदेशीर निर्णय आपण करतो 2 मोठे निर्णय राज्यामध्ये केले नागपूर आणि अमरावती भागाचे नजूर जमिनीचे हजारो एकर लोकांचे नियमत होतो तो असा 50-60 वर्ष प्रश्न होता मार्गेला तिथं निजाम शेठ होतं हैदराबाद टेनिस या निजाम शेठमुळे लोकांची जमिनीवर होतं उस्मानाबाद शहर हिंगोली शहर हे सगळे 2 नंबरवर शेतकरी काही करता येतो गेल्या 6 महिन्यांनी प्रयत्न केले आणि त्या सगळ्या 1 लाख एकर जमीन आपण त्या लोकांना हैदराबाद टेनिस या रद्द करून आता शेतकऱ्याला परत केला आता शेतकऱ्याला परत करू हे काय बाबावर शक्य तिथं आपलं MIDC आहे आज 500 एकर MIDC मी महसूल मंत्री झालो तर महामंडळाचा चेअरमन झालो त्यामुळं का बरं या प्रजन्याने कोणाला मला असं वाटलं असेल की 500 एकर नावावर करून घ्या बिल्डरला देऊन टाकेल मोकळं पण ती 500 एकर आज आपल्या MIDCच्या लोकांना देऊन त्या ठिकाणी आपल्याच भागातला एक मुलगा निवे आज 1,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करतोय 2,000 लोकांचा रोजगार त्या ठिकाणी निर्माण करतोय आणि आणखी मोठे काही प्रकल्प गेले आणखी 2-3 मोठे कंपन्या आज 2-3 हजार मला रोजगार मिळणार तर दुःखद झाला आपण विमानतळ वेळेस सुरू केलं मला किती लोकांनी विरोध केला आमच्या शेतीच्या काही लोकांनी काळ्या फिटे लावल्या पैसे देऊ नका म्हणून ज्यांनी काळ्या फिटे लावल्या तेच बरं तू फिरत दिल्लीला जा बँगलोरला जा इकडं हैदराबादला जा पण मला त्याचं अजिबात दुःख नाही
लोकांना समजायला 20 वर्ष 15 वर्ष लागतात की आपण निर्णय लोकांना सोचायला वाटतं की हे निर्णय काय झाला आमदारांचा. 15 वर्षानंतर लोकांना समजायला निर्णय किती योग्य होता. विमानतळाचा निर्णय चुकीचा होता का हो का नाही? निर्णय चुकीचा होता. मोठे सांगणार नाही का? आणि प्रत्येक माणूस साई भक्त पुढे जाणार पुढे जाणार पुढे जाणार. आता आपण नाईट लँडिंग सुरू करतो. नाईट लँडिंगचं काम झालंय. आता फ्लाईट सुरू केली. रात्री बहुतेक निश्चित सिलेंडरची अवस्था. भक्तांची जेवढी सोय करता येईल, भक्तांना जेवढं आपल्याला ते सुरू देता येईल. वंदे भारत राज्यामध्ये पहिल्या 2 ट्रेन सुरू झाल्या. वंदे भारत मुंबई शिर्डी, मुंबई सोलापूर. माहिती काय होतं त्या दोन्ही जिल्ह्याला पालकमंत्री मी होतो. तसं मला एक वंदे भारत सुरू झालेली आहे. काय सुरू केलं आपण? ज्या ज्या गोष्टी या शिर्डीच्या विकासाकरता, भक्तांच्या सोयीकरता, या बाबाच्या नगरीमध्ये देण्याकरता सगळ्या सुविधा आपण उपलब्ध केल्या. आता आपण दिला ती कार्यालय कोण करायला बसले. 80 कोटीचं कार्यालय बांधतो. 1000 क्षमतेचे सभागृह बांधतो. 1000 कॉरिडोर. आमची कल्पना सगळ्या कॉन्फरन्स सुरू झाल्या पाहिजे. शिर्डीत झालं पाहिजे. शिर्डीत लोक आले का पुढे जाणार? आलेल्या शिर्डीत पण जाणार पुढं. कोणी हॉटेल चालणार? तुमच्या जाणार त्याची हॉटेल असेल. मला हॉटेल काय केलं? हॉटेलची खुली नाही हो. मी येत आपल्या वेळेला आम्हाला फोन करतोय स्वामी काही व्यवस्था करता येईल. बापूला फोन करतोय ताणी काही व्यवस्था करता येईल. तुम्ही कमलाकडे हॉटेल कमलाकडे हॉटेल दाखवलं तयार नाही आम्हाला. पण हे सगळं मी काय बोलतोय 1000 क्षमतेचं सभागृह आणि किती ऑर्डर किती म्हणतो समजतो. 2000 क्षमतेचं ऑर्डर मानलं. एकूण 3000 कमी. 2000 क्षमतेचं ऑर्डर येईल. 1000 क्षमतेचं सभागृह आहे का महाराष्ट्रात पुढे. त्याला पैसे दिले पण असं नाही का काही घोषणा आहे. हे फोटो काढायला नाही बोलत मी. टेंडर निघालंय. टेंडर फायनल झालंय. काम सुरू झालंय. आणि फक्त मुख्यमंत्री महोदयाची वाट पाहतोय. तर 1-2 तारखा बदलल्या की हे पहिलं भूमिपूजनाच्या हस्ते व्हावं. बाबाचा थीम पार्क करतोय. बाबांच्या जीवनपटावर इतका मोठा थीम पार्क होणार आहे त्या 25 एकरामध्ये. तिथं किती लोकांना रोजगार मिळणार? त्याला राज्य सरकारने मंजूर केली. पण 40 कोटी दिले तरी टेंडर आता निघेल. काय करतो आपण? की आपल्या मतदारसंघातील मोठा रोजगार निर्माण व्हावा. जिल्हा चलन वळण त्या ठिकाणी वाढावं. आर्थिक संपत्ती वाढावी. लोकांचे उद्योग चालावेत. व्यवसाय चालावेत. अधिकाधिक साहेब हक्काने यावं. तर दिवसेंदिवस आता ह्या ज्या वेगळ्या मंदिराच्या उभारणीमुळे लक्षात आलं असेल की साहेब भक्तांची संख्या थोडी वाढवलेली आहे. बरोबर आहे. आपल्याला त्या तिथून जाणारा प्रत्येक साई भक्त आनंदाने गेला पाहिजे की नाही मला पुढच्या महिन्यात 2 महिन्यात परत सायकल झालं पाहिजे. मित्रो हा सगळं आपण निर्णय करताना एवढा त्रास झाला मला की हा पगाराचा वाढणारा बोजा तुम्ही कसा वाढवणार त्याची उत्तर काय होतं. राज्य सरकारचे नियम ठरलेले किती टक्के ऍडमिनिस्ट्रेशन खर्च व्हायला पाहिजे. काय म्हणत साहेब काळजी करू नका. आम्ही जबाबदारी घेतो. भक्तांची संख्या वाढेल. उत्पन्न वाढेल. आमचे कामगार त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मनोभावे काम करतील. उत्पन्न वाढून दाखवू अशा प्रकारचं काम करतो आम्ही. खात्री तुमच्या वतीने सरकारच्या अधिकाऱ्यांनी. म्हणून मला वाटतं या ठिकाणी अधिक तुम्हाला काम करण्याची गरज आहे. मला आनंद आहे तुमच्या 2000 पूर्वीच्या लोक कायम झाले. जे प्रमाण ज्यांना प्रमोशन राहिले ते प्रमोशनही करतो. जे आता आकृती बंद करून जो राहिल्या लोकांच्या परीक्षा करून त्यांच्या प्रमाणे त्यांना प्रमोशन असतं. आणखी अस्थायी पदात जागा रिकाम्या आहेत तिथे लोक प्रमोट होतील. ते प्रमोट होतील. इन्शोर्स आपण थांबवतो. त्याचा 40% पगार कमी होतं. ते आउटसोर्स लोक इन्शोर्समध्ये येतील. बाबांच्या दरबारामध्ये मी तुम्हाला शब्द देतो डॉक्टर साहेब म्हटल्याप्रमाणे आतापर्यंत मी बोललो ते करून दाखवलं. मित्र मला आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे.
जे पुढे करायचंय ते सुद्धा आपण करून दाखवू. हा बाबांचा आशीर्वाद आहे, बाबाने दिलेला शब्द आहे. हे जे कॉम्प्लेक्स आहे, आपण जे टपऱ्याला किती टपरे होते आठवत मला, माणसाला जागा नव्हती जायला मंदिराकडे. दुर्गावती काढावं लागला, आपला निर्णय केला. 11,000 रुपये गाळायचे म्हटलं, लोकांनी 11,000 वेळ लागले. माझी टीका झाली, लोकांनी व्हिडिओ काढले, इलेक्शन मध्ये वापरले. आज हे कॉम्प्लेक्सला साक्षीदार आहे की आपण 11,000 रुपये त्या लोकांना गाळे दिले, त्यांचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न केला. एखादं पण उदाहरण सांगा की आम्ही दिलेला शब्द हा पूर्ण केला नाही. कारण आपण हा शब्द कुठे देतो, आपण पुढे देतो बाबांच्या दरबारात देतो. बाबाला खोटं बोलायला आवडत नाही, बाबाच्या जोडीत हात घालणं बाबाला आवडत नाही. आणि म्हणून मित्र माझी आपल्या विनंती आपल्या सगळ्यांना, आता एवढी मिळाली संधी, येणाऱ्या 2-3 महिन्यात बाकीच्या मिळणारी संधी त्याचं सोना करून दाखवा. आमच्या राज्यात देशामध्ये येणाऱ्या साहेब आपल्याला वाटलं पाहिजे नाही की शिर्डी माझं घर आहे, शिर्डी माझं पंढरपूर, हे साध्य करून दाखवायची तुम्हाला माझी विनंती. म्हणून मनापासून गाडीकर साहेब तुम्हाला, गोडे साहेब तुम्हाला, माझे जिल्हाधिकारी महोदय असतील, आपले जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश असतील, सगळ्यांचं मी खरं मनापासून आम्हाला धन्यवाद देतो. शेवट 2 अधिकारी गाडीकर साहेबांनी गोडे साहेब, तुम्ही मला सांगितलं ते काय करतात ते, पण ते गरज आहे. तिथे फार कलाकार होतो आपल्याकडे, कलाकारांनी सांगा म्हणजे नाट्य पुढे वाढलं पाहिजे. आणि ते कलाकार बाहेर आणण्याची गरजच नाही, तिथे आपल्या नाट्यामध्ये कलाकार. मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. गणपतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, आपल्या सगळ्या आयुष्यातल्या मनोकामना गणरायानं साईबाबांना पूर्ण कराव्यात अशी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुकाराम भुजबळ साहेब यांचा सत्कार नवनाथ जाधव आणि प्रकाश भंग यांच्या हस्ते होईल. सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात आनंदाच्या लाटा निर्माण करणारा आजचा हा क्षण, जोरदार टाळ्या या आनंदाच्या लाटेप्रमाणे झाल्या पाहिजे सर्वांना. आज शिर्डी येथील या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्या माध्यमातून आज हा स्वप्नपूर्ती सोहळा पार पडत आहे असे आपले सर्वांचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीकर साहेब, उपकार्यकारी अधिकारी हुळवे साहेब, ॲडिशनल कलेक्टर कोळेकर साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले आदरणीय बापू, कमलाकर भाऊ, आबा, रमेश भाऊ, संदीप भाऊ, DYSP, CO दिघे साहेब, सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर, आजचे खरं तर उपस्थित असलेले सर्व साईबाबा संस्थान येथील आमचे कर्मचारी बांधव, भगिनी, सर्व उपस्थित असलेले सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम वास्तविक पाहता साईबाबांच्या दिलेला संदेश, श्रद्धा आणि सबुरी याची पूर्तता कशी होते, आजचा हा कार्यक्रम त्याचं प्रतीक आहे. या ठिकाणी असलेला प्रत्येक कर्मचारी यांनी साईबाबांवर श्रद्धा ठेवली, यांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर विश्वास ठेवला आणि आज या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पूर्ण करत आजचा हा दिवस अनेकांच्या जीवनामध्ये एक अनुग्रह बदल म्हणून पाहायला जाणार आहे. आणि हा दिवस पाहत असताना तो व्यासपीठावर असलेल्या उपस्थितांच्या प्रत्येकाच्या योगदानाचं प्रतीक आहे असं मला मुद्दामून सांगावंसं वाटतं. मी फार काही बोलणार नाही, बाकी सगळ्या गोष्टी साहेब बोलतील. पण आजचा दिवस प्रत्येकाच्या योगदानाचा दिवस. आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला कारण की हे कुठल्या एका व्यक्तीचं योगदान नाही,
संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या आस्थापनेच्या लिपिकपासून ज्यांनी तो प्रस्ताव टाईप केला, मग आस्थापनेचे सर्व अधिकारी, मग 30 सदस्य कमिटीमध्ये असलेले उपकार्यकारी अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील, माननीय न्यायाधीश साहेब असतील आणि शासन स्तरावर माननीय पालकमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री असतील, अशा सगळ्यांचा आणि विशेषतः या कर्मचाऱ्यांनी ठेवलेला विश्वासाचा दिवस आहे की या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला हा दिवस या ठिकाणी पाहायला मिळाला. विशेष एक गोष्टीचं वाटतं आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी आभार व्यक्त करायचा संस्थांच्या सगळ्या समिती असतील किंवा आस्थापनेचे लोक असतील की ही पहिली वेळ आहे की इतकी गुप्तता पहिल्यांदी पाळली गेली. आज सकाळपर्यंत नेमकी काय होणार आहे कोणालाच माहिती नव्हतं. या मागच्या 1.5 महिन्यामध्ये मी नेहमी म्हणतो की बाबांनी मला एका पदामधून मुक्त केलं तर काहीतरी माझ्या मागं काहीतरी कारण असेल. माझं मुक्तता झाल्यानंतर, माझी झाल्यानंतर 1.5 महिना फक्त या एका गोष्टीवर मी काम केलं आणि म्हणून खरं तर आपल्याला आज सगळ्यांच्या प्रयत्नाचा दिवस पाहायला मिळाला. किती मिटिंगा झाल्या कोणालाही माहित नाही, कुठे झाल्या कोणालाही माहित नाही, मंत्रालयात किती मिटिंग झाल्या कोणालाही माहित नाही, कारण की एकाही मिटिंगचा फोटो आम्ही बाहेर येऊ दिला नाही. कधी नामदार साहेब फडणवीस साहेबांना भेटले, हा जो फेसबुकचा फोटो तुम्हाला दिसतो राज्य शासनाने ऑर्डर देताना, हा 4 दिवसापूर्वीचा फोटो, पण तो आज बाहेर निघाला आणि तो जो ऑर्डर आहे ती ऑर्डरची कॉपी आता लवकरच सर्क्युलेट होईल की शासनाने कसा तो प्रस्तावाला मान्यता दिली. पण मला या गोष्टीचं विशेष आभार सगळ्यांचे व्यक्त करायचे, जेवढे लोक या प्रक्रियेमध्ये होते लिपिक पासून. नाहीतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी जाऊन सांगावं की होऊ राहिलं, आणि म्हणून आज अनेकांना निरोप गेले नाही. अनेक पदाधिकारी पक्षाचे इथं आले नाहीत कारण की कोणालाही निरोप द्यायचा विषय नव्हता. मी सगळ्यांना एकच म्हटलं होतो, दर्शनाला या 12 वाजता, दर्शनाला या 12 वाजता. कारण की आपल्याकडं काही लोक असे आहेत ज्यांना कोणाचं सुख पावलं जातं. ही गोष्ट आणि आज हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि गनिमी काव्यामुळेच झालं हे मला तुम्हाला सांगतो. अनेक लोकांनी फोटो काढले, मीटिंग काढले, निवेदनाचे फोटो काढले, पण 1.5 महिना एकही निवेदनाचा फोटो नाही, 1.5 महिना एकही मिटिंगचा फोटो नाही. काही सरकत गेली, चर्चा न होता सरकली आणि शेवट आज सही झाल्यानंतर मग आज फक्त चर्चेला आला. कोणाला म्हणजे माझ्या अनेक लोक मुलं माझ्या बरोबर जे होते ते पण झालं काय झालं, पत्रकार म्हणले काय चाललंय, कसली मिटिंग आहे. आणि हे आपण शिर्डीमध्ये करू शकलो म्हणजे एक गुप्तता ती होती जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब जेव्हा शिंदे साहेब गुवाहाटीला कधी निघून गेले, सरकार कधी परतले कळलं नाही. याच पद्धतीचे दुसरा एपिसोड हा शिर्डीमध्ये घडला आणि हा विषय आपण करून टाकू. हा विषय करत असताना प्रत्येकाचा विषय, हा काही श्रेयवादाचा विषय नाही. हे करणं एक जिद्द माननीय नामदार दादाकृष्ण विखे पाटील साहेबांनी पकडून धरली आणि मला खरंच मनापासून आभार मानायचे 3 सदस्यीय कमिटीच्या प्रत्येक घटकाचे की त्यांनी प्रत्येकाने मनाचा मोठेपणा दाखवत हे केलं. एवढंच नाही, पण काल मी असाच एक साहित्य नगरमध्ये नारळ फोडायला गेलो गणपतीच्या आरतीसाठी. एक 8 वर्षाची मुलगी माझ्याकडे धावत आली गाडी. ती म्हणजे मला बोलायचं दादा तुमच्याशी. ती म्हणजे दादा मी 18 वर्ष थांबले, माझे वडील कधी काम होणार. म्हटलं तू 18 वर्ष थांबली आहे, फक्त 12 तास थांब, फक्त 12 तास. आमच्या पोटात कधी राहते, आम्हालाही प्रत्येक भाषणामध्ये आम्ही करतोय सांगायची इच्छा होती. मी आणि साहेबांनी निर्बंध घातला. साहेबांना म्हटलं काही जरी झालं तरी काम होणार, अजिबात बोलू नका. कोणी विचारलं सांगायचं बाबांकडे पहा, कोणी विचारलं बाबांकडे पहा. आणि आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. आपण पुढे जात असताना आता लोक परमनंट होणार आहेत. गुरुळे साहेबांनी प्रदीर्घ सगळं विश्लेषण केलं. या विश्लेषणामध्ये कोणाला काही कळलं नसेल तर मला येऊन विचारा. व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर बातम्या टाकत बसू नका.
की आता हेच गायब झालं, यांचंच काम नाही झालं, यांचं काय होणार, मी उत्तर द्यायला बंधनकारक आहे. त्या प्रस्ताव काय आहे, तो विषय काय आहे, हे चुकीची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक निश्चित आता 1 तास झाला कार्यक्रम संपल्यानंतर लगेच काही लोक सोशल मीडियावर चालू होती. नाही, कामगारांचं मनोगतच नाही होती, नाही कामगारांना बोलायची संधी मिळाली, त्यांचा कार्यक्रम होता, त्यांना आभार व्यक्त करायचे होते. इन्सोर्स आउटसोर्सच्या बद्दल काही बोलले नाही. गुरुळे साहेब म्हणते इन्सोर्सच नाही राहणार, म्हणजे इन्सोर्सवाल्यांनी पुढे जायचं, काही पुढे जाणार नाही. मी तुम्हाला साहेबांना म्हणून शब्द देतो की जोपर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या तालुक्याचा आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय, पुढच्या 3 महिन्यामध्ये 10 वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक व्यक्ती ह्या संस्थेच्या आस्थापनेवर दिसेल हा शब्द तुम्हाला देतो. त्यामुळे अजिबात तुम्ही चर्चा करू नका. पुढल्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर काही सोडू नका. ज्या लोकांना ते करायची आवड असेल त्यांनी ते करावं. शेवट एकच सांगतो की आता सगळे लोक या प्रक्रियेमध्ये आले, अनेक लोक परमनंट होणार, अनेक लोकांचा आता संस्थाच्या आस्थापनेवर आल्यानंतर पगारवाढ होणार. पण साहेब मी एक गोष्ट पाहिली की या शिर्डीच्या लगत जेवढे ग्रामीण भाग आहेत, ग्रामपंचायती आहेत, तिथं रोजगार करणाऱ्या माणसाला आज 10-10 वर्षापूर्वी लोकांनी प्लॉट घेतले, 1 गुंठा घेतला, त्याच्यावर घर बांधलं आणि आज संस्थांच्या एवढ्या मोठ्या 2000 कर्मचाऱ्यांचं काम मार्गी लागत असताना प्रत्येकाची राहण्याची अडचण घराची शिर्डीजवळ होऊ शकते. आणि म्हणून माननीय नामदार साहेबांच्या प्रयत्नातून शैक्षणिक संकुल आणि प्रसादालयामधल्या लगत असलेल्या शेती महामंडळाच्या 10 एकर जागेवर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डच्या वतीने आपण 500 फ्लॅट उभारणार आहोत. आणि ते 500 फ्लॅट इतक्या कमी दरामध्ये राहतील की ते आपल्या संस्थान आणि संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या लोकांना भविष्याच्या 10 वर्षाच्या आपल्या मुलांची सोय देखील करता येईल असा हाऊसिंग प्रोजेक्ट आपण उभारणार आहोत. ज्यांना पैशाची अडचण असेल प्रवरा बँक आहे, त्यामुळे ती काय काळजी करू नका, सगळी लाईन लावून आनंदित राहा. मी एकच गोष्ट आवर्जून सांगेन की आम्ही आपल्या प्रत्येक मताच्या परतफेडीसाठी बांधील आहोत. तुम्ही एक अभूतपूर्व निकाल 2019च्या विधानसभेने दिला. या शिर्डी शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव नगर परिषद अशी होती जिथं एका उमेदवाराला एकूण 90% मतदान पडलं. एकूण 90%. असं कधी होत नाही. एवढ्या सातत्याच्या राजकीय प्रवासामध्ये 90,000पर्यंत मताधिक्य तुम्ही दिलं, म्हणून आपण आज महसूल मंत्री झालो. आणि जेव्हा बाबांची प्रेम आणि बाबांच्यावर असलेली श्रद्धा सबुरी पहा की तुमच्या मतदानामुळे आज आपण त्या महाराष्ट्राच्या 2 नंबरच्या पदावर बसलो. निळवंड्याचं पाणी पण आपणच आणलं आणि संस्थांच्या कंत्राटांना परमनंट आपणच केलं. हे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल, तुमचं मतरूपी आशीर्वाद द्याल, तेव्हा या मताचं प्रत्येक उपकाराची परतफेड आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करू. विखे पाटील परिवार करेल आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब करतील. आजचा दिवस या गोष्टीचं साक्ष आहे की आम्ही दिलेला प्रत्येक शब्द, मग तो निळवंड्याचा असो, तो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा असो, आणि लवकरच पुढच्या 10 दिवसामध्ये तसं साहेब सांगतील की गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी 191 कोटी रुपयाच्या निविदा देखील आपण काढणार आहोत की आपला परिसर यापुढे पाण्यापासून वंचित राहणार नाही. हे साईबाबांना स्मरून तुम्हाला शब्द देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. कुठलाही कष्ट असो, समोरचा व्यक्ती फक्त आरोप करू शकतो. आजचा हा कार्यक्रम आमच्यावर केलेल्या प्रत्येक आरोपाचं उत्तर आहे. आजचा हा कार्यक्रम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्याला उत्तर आहे. आणि मी आपल्याला मुद्दामून सांगतो की आजचा हा कार्यक्रम आमच्या जीवनमधला अविस्मरणीय कार्यक्रम आहे. कारण की जेव्हा आपण मतदान टाकतात, जेव्हा आपण आमच्यावर विश्वास ठेवतात, या मताचं परतफेड करत असताना आम्ही आज सगळ्यांच्या सहकार्याने, राज्य सरकारच्या सहकार्याने आपल्या परिवारामध्ये हा आनंद देऊ शकलो, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि बाबांनी ही निवड, हे कार्य करण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची निवड केली. त्यांच्या हातूनच हे घडायचं होतं.
आणि म्हणून त्यांच्याच हाती हे घडलं हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आपण सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम ठेवा. अनेक लोकांचे अनेक प्रश्न अजून शिल्लक आहेत. काही लोक म्हणतात माझे 2 वर्ष राहिले, कोणी म्हटलं मला महिन्याचा गॅप आहे, म्हटलं अगोदर हे सगळं एक मोठं वाट निघू द्या, मग नंतर समिती आहे, शासन आहे, आपण आहोत, आपण हे सगळ्यांचे काम करणार आहोत. आणि आज परत एकदा सांगतो की कामगारांचा मनोगत भाऊसाहेब आहे, प्रताप आहे, ते भरून आले, त्यांना बोलायचं होतं. पण एक गोष्ट अशी असते की जेव्हा आपण याच्यामध्ये पण गडबड व्हायला नको, पण हाच का बोलला, मग मला काय झालं, यानेच कसं काय बोललं. तर त्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सगळ्यांचं प्रेम आहे, तुमचाच कार्यक्रम आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने हे सगळं घडलं. असंच प्रेम आणि श्रद्धा आपण साईबाबांवर कायम ठेवावी एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. परत एकदा आपला आशीर्वाद आणि प्रेम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीशी आपण कायम ठेवाल एवढीच अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. साईबाबा संस्थान विस्तृत व्यवस्था या ठिकाणी नामदार साहेब आणि आमचे निकटीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हा जो ऐतिहासिक निर्णय झाला, या निर्णयाबद्दल आम्ही आमचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी आज इतक्या मोठ्या आनंदात साईबाबांचा जय जयकार करत आहोत. हा आमच्या आयुष्यातील पहिला क्षण इतका आनंदाचा आणि महत्त्वाचा आणि एवढा फार मोठा निर्णय नामदार साहेब घेऊ शकतात हे फक्त राहता तालुका किंवा या राहता शिर्डी मतदारसंघात एवढा फार मोठा निर्णय नामदार साहेबच घेऊ शकतील हे आम्हाला माहीत होतं. आणि त्यांनी आमचे जे 20-25 वर्ष वेटिंगला असलेला प्रश्न आज त्यांनी फार मोठ्या मनाने सोडवला. त्याबद्दल मी साहेबांचे आणि सुजयदादांचे आमच्या सर्व 598 कर्मचाऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो.